हे आहे संदीप वाघमारे, मी आहे आशिष पुजारी फ्रॉम येळगाव तालुका कराड. आमची येडोबा देवाच्या पांढरीची आम्ही माणसं. येडोबाच्या नावानं सांग बरं. ऍक्च्युली मॅडम माहिती तर म्हणून शाळेचं मी मला सांगतो गौप्यस्फोट करतोय. तू मला कुठे भेटला? या गुणामुळे मी जवळ आहे त्याच्या. जरा नावणार आहे त्यामुळे लहान मुलांनी हॅलो 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 चेक 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 वाघमारे संदीप, नीट बोला नीट बोला नीट बोला. हॅलो चेक 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 बसतील तडाके 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 तडाके. आशिष सर नीट बोला नीट बोला नीट बोला. इंटरव्ह्यू मध्ये नीट बोला, कारण उगाच काहीतरी माप विप काढलेस माझी. तू पण नीट बोल ना. तू काय ना तुझे सगळं तोलपोल करीन. बोल काय तुला तुझी बोल करीन शहाणपण. चला तयार आहे तुम्ही? यस यस. उत्तर एकदम भारी द्या. खरी हो खरी. हो हो, खरी खरी, खरी खरी. एकदम. नाटकी करणार आहे अजिबात नाटकी नाही. अजिबात नाही. नाही नाही हाच फक्त करेल पण बघू. वाटलेलंच मला, पण ती जबाबदारी तुमची की सगळी खरी उत्तर तुम्ही हो काढा. नक्की नक्की. आज जो काय आणि जर खोटं सांगितलं तर तुम्ही खरं सांगायचं. नाही हा आणि ह्यांचं जर खोटं सांगितलं तर हा खरं तर म्हणजे आम्ही पहिल्यापासून बालमित्र तर आहोतच आणि आहे. आम्ही शाळेपासूनच पहिल्यापासून ह्या क्षेत्रात काम करतो. जसं मी शाळेला होतो म्हणा किंवा तो पण होता, त्यापासून जे काय म्हणतात का नाटक करणे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करणे त्यामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचो. जेव्हा मी सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेत भाग घ्यायचो तेव्हा हा पुढे असायचा आणि बसल्या इतर कलाकारांची मापं काढायचा, कॉमेडी करून त्यांना हसवायचा, सगळं कॉन्सन्ट्रेशन लूज करायचं. तेव्हा आम्ही त्याच्याकडेच बघून हसायचो सगळे. म्हणजे थोडक्यात मापा काढण्यासाठीच तुम्ही दोघं एकत्र होता. असं काय नाही. हा आलेल्या शाळेत मापं काढण्यासाठी. असं काय नाही. तो त्याच्या वर्गातून तो ग्रेट होता, मी माझ्या वर्गातून मी ग्रेट. आम्ही काय ग्रेड बीट नव्हतो, तू ग्रेट होतोस बाबा. आमचं काय नाही. नाही आम्ही ग्रेट होतोच. नेताजी सुभाषचंद्र विद्यालय येळगावचं शाळा आहे, हायस्कूल आहे, तिथं आम्ही शिकलोय, मोठं झालोय. त्या शाळेतला एक किस्सा असा आहे, आमची पहिली ओळख. मी याला अगदी कुचका काय ते असं आईला डेंजर पोरगा असं समजायचो. आणि एक दिवस परीक्षेला एका वर्षाने मोठा पुढच्या बेंचवर नाही मागच्या बेंचवर हा होता, पुढे मी, त्याच्या पुढे त्यांच्या वर्गात साईडला होतो साईडला का? हा नाही मागं होता, मला माहितीये मागं होता, साईडला होता. तर मला हा म्हणायचा आशिष म्हणूनच काय पुढच्याच बघून मला सांग. अरे माझा पेपर लिहू का पुढच्याच बघून तुला सांगू? तर मला असं मी म्हणून राव नाही. तर मला आशिष आशिष ए आशिष आशिष ए आशिष असा राग आला ना आई शपथ. पण हे जे मी किस्से ऐकून होतो, भांडण बिंड करतो, मारतो बिरतो, माझी फाटली. आता माझा आहे का जरा घाबरली. पेपर सुटल्यावर काय देसाई सर होते, त्यांना जाऊन सांगितलं मी, सर हा पोरगा त्रास येत होता एक्झामला. देसाई सर पहिले डोकटीवूनच याचे वडील त्या शाळेत शिकते शिपाय, त्यांना बोलवलं, त्या माणसाला बोलवलं, माझ्या समोर असला हाणलाय. मी म्हटलं आई शपथ उगाच सांगितलं. आणि मार खाताना माझ्या रागाने बघत होता. म्हटलं आता बाहेर गेलो कान पडते. खरं खरं काय झालं माहितीये का? खरं तर तो पेपर होता गणिताचा आणि माझ्या आयुष्यातला विषय अवघड म्हणजे तो गणित. आयुष्यातला गणित. हा आणि मी त्या पेपरला गेलो तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की हा बाबा माझ्या पुढं आहे. म्हणजे त्याच्या शेजारी माझा मित्र होता आणि मी याला काय बोललो पहिल्यांदा, तो हुशार आहे काय, त्याच्या जरा मला बघून सांग म्हणजे माझा पण पेपर सुटेल. आणि मी तेवढ्याच कामासाठी गेलो होतो शाळेत पेपरला. आणि ह्याचा ऍटिट्यूड काय माहितीये का? ह्याचा ऍटिट्यूड काय माहितीये का? 100 मार्क पडतील असा पेपर लिहितोय. बाबा एक मिनिट हुशार होतो मी त्यावेळी. नाही होता पण असा ऍटिट्यूड करत होता का नाही की इकडे तिकडे बघणार नाही, व्यवस्थित पेपर नाही. मी सारखं पहिलं माहिती आहे आपलीकडे याला म्हणून सांग की जरा सांग की मी आणि अरे काय काय बाकीच काय केलं नाही. पेपर सांग ना, आम्ही दमवतोय म्हणून यानं सारे पुरवणी वगैरे घेतले. म्हणलं सर हा दमवतोय. काय अवस्था झाली असेल माझी. लास्ट जी ऍक्शन काय होती दमवायची असं करा अशी मागवली असं करा. आणि राव मला ह्याच्यामुळं असला मार पडला, बेकार मार पडला होता. मलाच वाईट वाटलं. वाईट आता मला वाटतंय. काय सांगू तुम्हाला. असं झालं ते सगळं. मी 11वी 12वी पर्यंत तिथं शाळा शिकलो. 12वीला बोर्डला काय जमलं नाही माझं, ठीक आहे. आणि मग वडिलांच्या जराशा वशिल्याने मी पुण्याला शिफ्ट झालो. तिथं FY केले आणि तिथंच मी कामाला राहिलो. आणि कामाला राहिल्यानंतर 2005-6ची गोष्ट असेल, हा मला एकदा डेक्कन चौकात भेटला आणि तिथून मग आमची जुनी आठवण
परत अच्छा, नवीन म्हणजे तुम्ही बिछड मेले में बिछडे हुए तो हम्म. दोस्त. हा तो दोस्त अलका आहे. टॉकीजला मला भेटला परत म्हणून आपण ते काहीतरी करूया. आणि तिथं आला तर एका गर्लफ्रेंडला घेऊन तिथं. तरीच म्हणलं ह्यांच्या नाही, नाही. घरातलं एवढं 1.5 किलोचं सोनं कुठं गेलं नुसतेच तीच फुटण्यावर किती पोरगी आलता. तीनच की. सगळं काय खोटं आहे. काय कुठं मी त्यातला नाही. एकमेकांसोबत पहिल्यापासूनच आम्ही अरे एकमेकांसोबत पहिलं नाही का आपण ते तात्या पैसे ते पहिला प्रोजेक्ट हो पहा तो गव्हर्नमेंट वाचवा गव्हर्नमेंटचा लेख वाचवा प्रोजेक्ट होता. त्यामध्ये सुरुवात केली आम्ही तशी खरी, पण पहिल्यापासून एकत्र. एकत्र. आणि पण आम्ही गावातल्या नाटकात पहिल्यांदा आम्ही एकत्र काम करतो गावातल्या नाटकात. हो, आणि ज्यावेळी यांनी सुरुवात केली ना की बाबा किंवा काहीतरी प्रोडक्शन म्हणजे बनवायचं आपल्याला, म्हणजे चित्रपटात काम करायचं, त्यावेळी यांनी मला असं आठवतं की ज्यावेळी आमिर खानचे चित्रपट लागतो त्यावेळी त्याचे मित्र काही असतात ते बरोबर असतात. तसं हा मला टाकून कुठला प्रोजेक्ट करत नाही. नाही म्हणजे त्यामुळं- संदीप पण पहिल्यापासून प्रत्येक हो. प्रोजेक्टला प्रोडक्शन असो ऍक्टिंग असो स्पॉट वाईज अगदी बेसिक काम असले तरी तो स्वतः पळत जाऊन स्वतःहून करतो तो. हा, मग मला तेच मगासपासून एक प्रश्न पडलेला, म्हणजे आधीपासूनच पडलाय आता, की एका वर्षाचा तर फरक आहे, एकाच गावात आहे, एका शाळा म्हणजे कॉलेज काम पण एकच. मग आशिष सर मोठे कसे काय दिसतात हो तुमच्यापेक्षा संदीप दादा? ऍक्च्युली मोठे वाटतात म्हणजे काय माहितीये का, ते त्याचं माइंड जरा मोठा असेल असं मला वाटतं. नाही नाही, मी आज सरळ म्हणू का, म्हातारे काय दिसतात तुमच्यापेक्षा? चला झाला का इंटरव्ह्यू? काय नाही, जरा विचारसरणीचे जास्त मोठे नाही असल्यामुळे नाही केस ज्या जास्त पेकले. माणसाला टेन्शन जास्त असतं ते जरा हम्म. दिसतं थोडं. मला टेन्शन नाही. कमेंट मध्ये सांगा ऍक्च्युली मी आता बोललेले उलट बोललीये का बरोबर बोललीये. नाही बरोबर आहे, त्याची विचारसरणी जास्त आहे त्यामुळे केस जास्त पेकले त्याचे. आणि कसं आहे, तो पडद्याच्या पाठीमागे काम करतो आणि मी एक केस पिकलेला नाही बघा काळा बघा हे का. असं आहे, आणि मी पडद्यावर काम करतो त्यामुळं पण होऊ शकतं. आम्ही सुनबाई मागे फिरी हे नाटक होतं गावात. हो, त्या नाटकात हा घरगाडीची भूमिका करत होता. गरगाड्याची आणि मी एक चिमण्या म्हणून पात्र होतं. चिमण्या पात्र होतं. ते हिरोईन बरोबर तमासगीर बरोबर असतो. मेन मुद्दा असा की त्याची माझी तर खुन्नस असायची सेटवर. हो. मग तसा अभिनय पण एक काय गोष्ट आहे, त्या सुनबाई माग फिर म्हणून जे नाटक होतं का नाही, त्या नाटकामध्ये चिमण्या म्हणून माझं पात्र होतं ते खूप गाजलेलं, आणि ह्याचं पण पात्र गाजलेलं. पण मला पूर्ण म्हणजे जिथं नाटक मी केलं तिथल्या म्हणजे त्या गावातली सगळी मुलं वगैरे किंवा लोक म्हणून चिमण्या म्हणून साक मारत होते. पण त्याच्यानंतर आम्ही खूप गॅप पडला आणि ते लेख वाचवा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट केला. हो, त्यात पण छान भूमिका केली. त्याच्यानंतर पण शाळा- चिमण्यामधला तुम्ही म्हणताय तर फेमस होतं तर त्यातला डायलॉग वगैरे आठवतोय का? हो. कारण आता सुरुवातच केली आपण, तर जरा तुमच्या ऍक्टिंगची पण झलक होऊन जाऊ देत. होऊन जाऊ द्या. धाकलं मालक तुम्हाला बोलावलंय असं स्टार्टला जे आहे, डायलॉग हो, ते तोच डायलॉग ते जरा नाटकात टाईप बोल की ढाकलं मालक हो. तुम्हाला बोलावलंय एंट्री कशी होती तुम्हाला खरं टाईप सांगतो. मध्ये बोल की जरा. एंट्री कशी होती, मी येतोय गाणं म्हणत, आणि आमचं दाखलं मालक जरा रंगेल ढंगेल दाखवलंय. ते जरा त्या प्रियकर बरोबर प्रियशी बरोबर अंडा जरा- घरी खात बसलं. प्रियशी बरोबर प्रियशी बरोबर त्यांचं बोलणं चाललेलं असतं, आणि माझी एंट्री होती आणि मी म्हणतोय की गाणं म्हणत दाखलं मालकांना बोलवायचंय, आणि दाखलं मालक तर अरे पण motivate- तुझ्या आधी त्या प्रॉन्टरचे डायलॉग ऐकायचे होते पाठवून दाखलं मालक तुम्हाला बोलवलंय असं होतं पूर्वी. त्याच्या आईला हो, प्रॉन्टिंग चालत आणि मग म्हणजे तसं चांगलं झालं नाटक ते, आणि तिथून तर सुरुवात आमची दोघांची चांगली झाली असं अहो, नाही. आणि त्याच्यानंतर विचारलेला डायलॉग आहे. विचारलाय, प्रश्न काय तू बोलतोस काय काय चाललंय नाही, काय तेवढाच मला माझ्या आपण ब्रेक पाठी घेऊन यायचं का मग? आहे. हो, चालतंय. बरं, नाही आशिष सरांचं dialogue सांगा. बाकीच्या प्रोग्राम मध्ये आम्ही नंतर मग केलं, आम्ही वेब सिरीज मध्ये काम केलं, सिनेमामध्ये काम करण्याचा योग आला होता. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हो. अतिथी फिल्म मी केली होती. त्याच्या आधी खेळ तमाशा नावाची फिल्म केली, ती अर्धवट राहिली. पण त्या दोन्ही फिल्म मध्ये या माणसानं अगदी खूप लेट एंट्री म्हणजे येऊन रात्रीचं जागून सगळ्या वस्तू इकडे तिकडे प्रोडक्शनच्या गोष्टी असं स्पॉट तुम्हाला म्हणलं की ग्राउंड लेवलला राहून काम करणारा माणूस माझ्याबरोबर हाच आहे हक्काचा माणूस, की त्याने एवढा सपोर्ट केला मला की मला एक किस्सा आठवला. आधी शूट कोल्हापूरला होतं आणि हे साहेब म्हणले मी आलोय कुठे येऊ, मी म्हणली ये की बेकार. शूटिंगच्या इथे, आम्ही कोल्हापुरात येऊ साताऱ्यात. होय. आणि नंतर म्हणलं नाही आम्ही कोल्हापुरात आहे. मग आगडी ट्रेनने कोल्हापूरला, आणि हा साताऱ्यात, मी साताऱ्यात. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी शूट झालं पूर्ण म्हणजे 1 महिनाभर होतं, अख्ख्या शूट मध्ये मी आहे, पण तुम्हाला कळणार पण नाही की कुठल्या शूटिंग मध्ये मला ह्याने घेतलंय. हा
कुठले पात्र दिले ते पिक्चर बघावं लागेल त्याच्यासाठी. मी दिग्दर्शन केलेलं आवडतं काम कुठलं? आवडतं काम हा, मी डिरेक्ट केलेलं भारी वाटलं ते. शाळा. आणि ऍक्टिंग केलेली. ऍक्टिंग केलेली नाही मला नाव नाही येत नाही बघितलंच पण नसेल. बघितलं. तुम्हाला कुजवलायस का ऍक्टर तुम्हाला नाही कुठली भूमिका करून दिली नाहीस मला वायरमॅनची केलेली वायरमॅन बोलला आवडली. वायरमॅनची आवडलेली आहे आवडलेली मला. पण ते फक्त मला wireman. माहित नाही कुठलं प्रोजेक्ट केलं ते. ऍक्च्युली वायरमॅनचं जे कॅरेक्टर बेरिंग पकडलं मी ते Propose वाघमाऱ्यांचं नाव आहे त्याचं. प्रपोज. हा. पण जे वायरमॅनचं कॅरेक्टर केलं ते मी वाघमाऱ्यांचं बेरिंग पकडलं. म्हणजे तुला असं म्हणायचं ते तसे आहेत. हा. आता तर असं वाटत बोलणं नाहीये. बिलणं एकदम style. कडक आलेत, कडक कुर्ता घालून नांबी मोडून. तसं आहे. कडकच आहे. नाही मी खरं तर सातारामध्ये असंच असतो. कंटिन्यू ना मोडून गळ्यात चैन असते ते जोर मांजरा घेऊन गेले. हा बरं, आता मला सांगा की तुम्हाला ह्यांचे कोणते प्रोजेक्ट किंवा कोणतं काम आवडलं सगळ्यात जास्त? वाघमारेचं सगळ्यात मला काम आवडलेलं आहे तो शाळामधला वाकडे शिपाई. लय मार खाल्लाय म्हणून? मार खाल्ला त्याच्यापेक्षा तो सगळ्यांच्यात मिळून मिसळून आणि एक वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे की जे पोरांच्यात पण मिक्स आहे, ते थोडं ऑड पण आहे, ते मॅडमवर लाईन पण मारतंय आणि कॉमेडी आहे. ते जबरदस्त होतं कॅरेक्टर. आता त्यातला पण एक किस्सा सांगतो मी. मग ते 7व्या एपिसोड नंतर का दिसलं नाही? 7व्या एपिसोड नंतर हॉलिवूडचा एक प्रोजेक्ट भेटला त्यांना. हो तिकडे गेलेलो. त्यांना एक हॉलिवूडचा प्रोजेक्ट भेटला हॉलिवूडचा प्रोजेक्ट भेटला साऊथ मध्ये आणि ते तिकडे गेले हो. कारण त्यांना मानधन चांगलं मिळत होतं. खूपच ट्रीटमेंट खूप छान होती. एकदम छान. आणि आमचं गरीबाचा प्रोजेक्ट ते सोडून गेले. शाळा वेब सिरीज मध्ये असे मी प्रत्येक वेब सिरीजचे प्रोजेक्ट अर्धवट सोडून ते हॉलिवूडला आणि साऊथला गेले. जातोच. शाळा वेब सिरीज मध्ये मला यांनी वाकडी शिपायाची भूमिका दिलेली. जातोच. आता जाणारही आहे. नाही, आता नाही जाणार ना? आता नाही जाणार. त्यांचं हे शाळा वेब सिरीज मध्ये मला यांनी भूमिका दिलेली वाकडी शिपायाची. आणि ज्यावेळी एंट्री होती माझी त्यावेळी समोरून एक शिक्षिका येते. अरे भाग्यश्री मॅडमने सीन हा. केला तो. भाग्यश्री मॅडम येते मॅडम येतात आणि आल्यानंतर तो धडकतो. आणि तो काय म्हणतो? आणि ते म्हणतात की मी काय म्हणतोय की सॉरी मॅडम. यांनी अगोदर त्या मॅडमला सांगून ठेवलेलं असते की हा कलाकार माझ्या ओळखीचा आहे, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही ऍक्टिंग करा, तो त्यांच्या मनाने तो म्हणजे काय तुला असं acting वाटायचं काय म्हणजे म्हणायचं म्हणजे काय? बिनधास्त बिनधास्त. हा, हा बिनधास्तपणे ऍक्टिंग करा. मग त्या मॅडमनी बिनधास्तपणे ऍक्टिंग अशी केली की मला 15 मिनिटं माझ्या चालण्या दिसत होत्या. अरे पण तो कानाखाली त्याने रिअल ऍक्टिंग केली रे, हो. कानाखाली. मग छान अशी scene. वाजलेली ती. खाट्ट वाजली का नाही अशी टोपी एका रट्ट झाली होती माझी. मग विचार करा. डेमो द्यायचा का तुम्हाला? नाही डेमो नको. घ्यायचाय का? नाही बदला परत घेणार आहेत सगळे मी याचे बदले. कॉन्ट्रोवर्सी पाहिजे कॉन्ट्रोवर्सी. वर्षी ग बस कॉन्ट्रोवर्सी बाहेर काढतो. हा, नको ए ग बस मी काढीन मग बघू एक. चला, बघ. विचारू का? आता मॅडमना माहिती आहे म्हणून आता तुझं नन्ना नोट व्हायची पाळी करीन. ए काय बाळे मापात राहा. मापास नाही तिकडे बी ना नोट. कुठला तिकडं सांगा लागला. हा तू सांगू पोलखोल करीन सांग तू पण मी पण पोलखोल करतो. तुला फाट्याच्यात घेते का बघ. फटजात. संदीप हो खरं आकाश सांगते. देसाई आणि मंगेश पूजा अरे गेली. त्या अंगावर सोडले ना तुझ्या विषय होईल तुझा विषय. हा, काय विषय होता? आशुतोष सिंगला सांगून सात्विकला तुझं करिअर बस्ट करेन मी. मी असेच आले अशी बांधली तुला माहिती. आईच्या गावात. हा आधीच बांधली. माझ्या भाषेत मी कोलतो. आकाश देसाई मंगेश ऐकतोस का? हा. बघतोस का? बरं, माझ्या बरं. अटी सर ते कोण सगळं का? आता बाजूला ठेवा आणि मला आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. चला, बोला. तर मला एक सांगा. मिनिट पटकन बोलायचं. इंटरव्ह्यू शॉर्ट आहे. लांबडं असं काही बोलू नको. हा तुम्ही कोणाचे नाव घेऊ नको मग. मला आता सांगा, आता काय करूयात माहितीये का आपण? तुमची उत्तर तुम्ही दोघं एकमेकांना तर लहानपणापासून ओळखतात ना? Yes. तुमची उत्तर तुम्ही देऊ नका हा. आणि ह्याची उत्तर देणार नाही. एकमेकांची उत्तरं द्या. म्हणजे Okay. तुझे प्रश्न मला विचार मी सांगणार. प्रश्न एकच आहे. ओके तुम्ही चलो एकमेकांची उत्तरं येस. द्या. ठीक आहे? तर मला सांगा आता, जर शाळा आणि मराठी शाळा आणि कॉलेज एवढं सुपरहिट झालं ना, हा. मग त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला आता माझी शाळा असंच का करावं वाटलं? म्हणजे अजून वेगळा टॉपिक किंवा मग अजून काहीतरी वेगळं, म्हणजे असं का करावं असं वाटलं नाही? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर हा उत्तर देणार आहे का? बघू की काय नाही, देतं. सांग की. नाही तुम्हीच द्या. अरे माझा विचारलेला प्रश्न आहे, तू उत्तर द्यायचं. का करूच वाटलं नाही मला? माझी शाळाच का? का करायचं वाटलं नाही? केलं की मधली ती सांग की आधी. तेच की, पण का करायचं वाटलं माझी शाळा पुन्हा?
शाळेलाच एवढा पुळका आहे. पुळका नाही, माझी प्रतिसाद girlfriend चांगला होती आलाय. शाळेत. खरं म्हणजे शाळा वेब सिरीज यांनी केली ना त्याला प्रतिसाद चांगला आलाय म्हणून प्रतिसाद तो चांगला मिळाला. त्यामुळे करतोय तो, दुसरं काय. मी एकमेव माझी शाळा ही वेब सिरीज पुन्हा शाळाच का करतो तर माझ्या भावाचं शाळेतलं प्रेम होतं. हो त्याला बाहेर काढायचं होतं. नाही, मी सांगते मी हम्म. तेच की शाळेतल्या तुमच्या एवढ्या लव्ह स्टोरीज होत्या की काय? तुम्हाला प्रत्येक शाळेच्या वेगवेगळ्या शब्द बाहेर काढायचे. यांच्या यांच्या आमच्या नाही. बरं ठीक आहे, आता खरं उत्तर सांगा. खरं उत्तर हेच आहे की ऑडियन्सला थोडं नॉस्टॅल्जिया शाळेतल्या गोष्टी प्रत्येकाला अनुभवलेला आवडतात म्हणलं चलो आपण ते- नॉस्टॅल्जियाचं स्पेलिंग सांगा हो जरा. हे सांग रे. नाही सॉरी, नाश्त्या नाश्ता नाश्ता मी लिजा, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं लिजे. प्रोडक्शनला काम करतो मी म्हणून या असं आहे मला. बर अहो असं ऍस्टॉनिश्ड सरळ स्पेलिंग सांग की सरळ म्हणा की त्याला तू तरी सांग म्हणावं. नाही तो त्याचं झाला असेल फॉरेनला मला ओ माय वाटतं. गॉड. माझं गावठीच झालं बांगला होतो ना फॉरेनला. तरच इंग्लिश चांगलं आहे वाटतं. चांगलं आहे रे खरं. फ्लॅट इंग्लिश आहे. काय काय अरे फ्लुएंट असते ते फ्लाइंट नसतं ते. असं आहे बघा, आम्ही गावठी आवाज. आम्ही Fluent. चांदीकडून शिकलो नाही म्हणून असं आहे. फ्लुएंट हा, yes, फ्लाइंट sir. इंग्लिश आहे. बर आता मला सांगा तुमच्या मित्राने जो टॅटू काढलाय त्या टॅटूला म्हणजे काय आहे? लगेच बघू नका कसला टॅटू आहे, काय लिहिलंय? तर ते टाट्यावाल्यानं काय हागून ठेवलेलं आहे याच्यावर. नाही मला पण नाही बाबा माहित, मी एवढ्या अजून जवळ गेलेलो नाही अरे त्याच्या. नाही का पहिली गर्लफ्रेंड तिचं नाव आहे. असं आहे का? हम्म. हे मला माहित नव्हतं. पहिली गर्लफ्रेंड नाव काय सांगा बरं, ते तर माहिती असेल. हानी हानी तुझ्या आ, हानी. सापडला का नाही म्हणून आहे बघा असं. उगाच मला जवळ केलेलं नाही त्यानं. नो कॉन्ट्रोवर्सी नो नो. बर आणि मला आता बरं ठीक आहे, आता ह्यांचं उत्तर तर नाही द्यायला जमलं. नाही नाही जमतंय मला. तर आता तुम्ही सांगा की तुमची सगळ्या शाळामध्ये वाकडेच वा वा पडडेवाडी परडे वाढवतो शूटिंगला येड्या बाबा तू मारे. हा बरं. मी म्हणलो त्याला अगोदर. याचं कारण ऑडियन्सला पण कळू द्यात, मला कळतंय, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. काय नाही माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव ह्याला माहितीये आणि त्याला म्हणतो मी इथं पब्लिकली बोलू नको. हो ओके, आता ती बघितल्यानंतर कमेंट करेलच खाली, माझी चेष्टा का करताय. असली तर करील ना हे. कोणती हो किती नंबरची करेल पहिली तर पहिली? प्रत्येकीला असंच माहितीये का ती पहिली होती. असं काय नाही हो, याचं प्रेम बिम काय नव्हतं. पार्ट असं काही नव्हतं, हे सगळे comedy जोक्स म्हणून पाठ आम्ही जोक्स आहे, comedy गंमत आहे, करतो. गमती जमती आहेत. वाकडे वाकड त्याची नदीव लाकड किती आर्टिफिशियल ऍक्टिंग करतो. असंच होतं. असं नव्हतं. अहो तसं तिथे सिरीज मध्ये केलंय ना, तसं करा, तसं नाही हो, फुल दातवट खाऊन. आठवत नाही. आठवत नाही. हॉलिवूडचे फिल्म त्याने एवढे केल्यानंतर सगळं आधीच नाही आठवत खरंच नाही. आठवत अशी नाही. सर सांगा बरं, तुम्ही त्याची ऍक्टिंग करता. हा डिरेक्टर आहे. वाकडेशी वाकडे याची नदी लाकडे. हा असं ना? हो असं असेल बरोबर. अहो, काय सांगितलं की डिरेक्टर म्हणून तो होता, मी हम्म, ऍक्टर मीच आहे. की. मी त्याला आंघोळ घालायचो. त्या आईला. झोपेत उठवायचो याला. हा नाही खरंच. हम्म. पुढचा प्रश्न असा आहे हम्म. की तुम्हाला आतापर्यंत दोघांना आपापल्या कामामध्ये सगळ्यात टफ चॅलेंजेस काय आले आणि त्यातलं कोणतं टफ चॅलेंज तुम्ही प्रेक्षकांना सांगाल? मी आतापर्यंत मी बायकोला डिरेक्शन करणं हे माझ्यासाठी टफ चॅलेंज होतं श्रावणीला. का बरं ते टफ का वाटलं? ऐकतच नाही मला नाही. म्हणजे ऐकते असं काय नाही हो, ऐकते म्हणून जरा. ह्याच्यापेक्षा मॅडम चांगलं डिरेक्शन करतात, ह्याला पटत नाही. अरे मग मॅडम ऍक्टर म्हणून देत आहे, मी डिरेक्टर म्हणून, तर मॅडम ऍक्टिंग करता करता डिरेक्शन करायचं. हो असं आहे. मराठी शाळेला कसं करायचं? मी सकाळी करायची आणि सर 12 Yes. वाजता. हो. श्रावणी पण डिरेक्ट करत होती जेव्हा मी मी अवेलेबल सकाळी 8 नसतो. वाजता शिफ्ट चालू करायची आणि सर यायचे शिफ्ट 12 वेगवेगळ्या होत्या, त्या पण करायच्या. हे लेट यायचे. हा, मला मस्ती मी झोपेत हा, उठायचो. बघा कारण आणि खरं आहे. प्रोड्युसर लेट यायचा. आता डिरेक्टर 10 वाजता उठायचे. याला काय संबंध ते आहे? 4 ला उठायचे, आंघोळीचं पाणी पण पाठ. गरम करायचे. मोठा आंघोळीचा टोप मोठा असायचा. तसले प्रोडक्शनला म्हणून प्रोडक्शन सांभाळतो मी. मला आठवलं तेव्हा. एका टोपा 100 जण आंघोळ करीत एवढा टोप होता. टोप होता एवढं हो, खरं. तेव्हाचं जरा तुमचं स्ट्रगल सांगा बरं 2-4 लाईन मध्ये. स्ट्रगल म्हणजे त्यावेळेची मुलं किती ती जेन्युइन होती, स्वतःहून सकाळी उठायची, आंघोळ करायची. रात्री त्यांना झोपवायला सांगायला लागायचं नाही बघा अजिबातच. फोनवर पण बोलायची नाहीत रात्री झाडाखाली. असं कोणी सुद्धा नव्हतं. रात्री झोपेपर्यंत सांगायचं सकाळी लवकर उठायचं आहे बरं का.
तरी पण 3:30-4:30 वाजता सगळ्यात त्याचा लाडका विद्यार्थी त्यावेळी होता ज्याला पटकन याचा ऐकायचं तो म्हणजे शंतनू. हो म्हणजे शंतनू. चोक्या हो, आणि आकाश पण होता लाडका. म्हणजेच गोल्या. हा. हो आकाश जेवणाच्या बाबतीत तर तुमच्यापेक्षा दादागिरी होती सांगा जरा. हो आकाशची लय दादागिरी होती. काय तुझ्या आता आपण मटन बिटन खातो. हो एकदा त्यांना व्हेज जेवण मागवलं आणि हो वांगं त्याच्यावर आलेलं. मांडलं. तर म्हणलं नाही चिकन आल्याशिवाय खाणारच नाही. खाना नाही माझी दोघांची तो म्हणला नॉनव्हेजची स्वप्न दाखवलं वांग गेले. हे प्रोडक्शनला होतो आणि त्यांनी सांगितलं की आज नॉनव्हेज आहे म्हणून. मी सांगितलं बाबा सगळ्यांना नॉनव्हेज आहे. आणि मी ज्यावेळी जेवण नाही गेलो त्यावेळी त्यांनी ते वांग होतं. वांग्याची भाजी दिली. मी मागं परत घेऊन आणून वाढायला लागलो होतो. आता non-veg च नको. प्रश्न? नाही मला एक प्रश्न पडला असा, हा माझ्यापेक्षा लहान आहे की नाही, माझी केस दाढी कसं काय पिकली हे मला पण जाणून घ्यायचं आहे. मध घालतोस का काय? पण मी म्हणतोय तू अशा मोठा आहेस हा. तर ग्लो चेहऱ्यावरचा ग्लो कुठे गेलाय? वाड्यात गेला की वाड्यात? हा? त्यासाठी योग्य भोजन, आणि असा वाकलायस थोडा शीतपेय वगैरे असं घ्यायला लागतं. तुला नाही कळणार. आणि जरा डोळे लाल दिसतात तुझे. सगळ्या छोट्या छोट्यांनाच घेऊन काम करावं किंवा ह्या सगळ्या नवीनच मुलांना घेऊन काम करावं. नाही नवीन मुलांना घेऊन काम करण्याचं एकच कारण होतं की त्यांचा रॉनेस, त्यांचं नवीन टॅलेंट. आता खूप फेसेस असतात मार्केटमध्ये दिसत असतात, त्यांची कला माहित असते, त्यांच्यात ते व्हेरिएशन द्यायचे कुठेतरी थांबतात, त्यांना कळतं की सॅच्युरेट होते तेच 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 पण असतो. तर लोकांना सुद्धा काहीतरी नवीन, एखादी मुलीचा फेस, तिचा परफॉर्मन्स, तिचा क्यूटनेस, किंवा एखादा हिरो स्टाईल मुलगा किंवा त्याचा परफॉर्मन्स, एखादा विलन, आणि ते सुद्धा नवीन मुलं पोट तिडकीने करतात की मला प्रूफ करायचं, मला चान्स मिळतोय. आणि ह्या गोष्टीचं सगळं जुळून येणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्रोजेक्टला खूप चांगली गोष्ट असते, म्हणून प्रोजेक्ट ही छान होतो. तर माझा तो अट्टहास असायचा की फ्रेश टॅलेंट असेल तर लोकांना बघायला आवडतं. अरे यार नवीन मुलगा, नवीन मुलगी, ओके मस्त. मला वाटतं शाळेच्या बाबतीत तसंच झालं.